दत्तात्रय महाराजांची लक्ष त्या साधकांवरती जेव्हा जाते किंवा त्या याच्यावरती जाते तेव्हा ते गुरुचं जे तत्व आहे ते चुंबकासारखं कार्य करतं. गुरुचं जेव्हा तत्व जे शरीरामध्ये असतं, आता गुरुतत्व समजणं आवश्यक असतं. आपण बऱ्याचदा गोष्टींबद्दल बोललेलो आहे की जेव्हा गुरूंची कृपा जेव्हा एखाद्या साधकावरती होते, कारण की हा साधक बनण्याचा प्रवास आहे. साधक बनलेलो नाही आहे, पण साधक बनण्याचा प्रवास आहे. मग साधक बनण्याचा हा जो प्रवास आहे, जेव्हा दत्तात्रय महाराजांची लक्ष त्या साधकांवरती जेव्हा जाते किंवा त्या याच्यावरती जाते तेव्हा ते गुरुचं जे तत्व आहे ते चुंबकासारखं कार्य करतं. आपण चुंबक बघतो ना, तर त्या चुंबकाला कसं असतं ना, एक आकर्षणाचा सिद्धांत असतो. म्हणजे याचा अर्थ कसा आहे, ज्या शरीरामध्ये ज्या चक्रांची जी जडणघडण जी आहे म्हणजे शरीर जे आहात, जर मी समजा देह घेऊन जर बसलेलो आहे, तर याची निवड जर समजा दत्तगुरूंनी जर केली असेल तर ते चुंबकीय तत्वानुसार ते कार्य करतं. आणि हे चुंबकीय तत्व जर गुरूंचं आहे, जेव्हा ते हे कार्य करतं तेव्हा एखादा व्यक्ती त्या चुंबकाच्या माध्यमातून त्या याच्यातनं त्या चुंबकीय याच्यातनं ते काय होतं की एकमेकांना आकर्षित करण्याचं तो एक कार्य करतो. हे गुरूंचं कार्य आहे. शेवटी निमित्त आपण आहोत आणि गुरूंचं कार्य आपल्याला जर समजायला पोहोचायचं असेल तर त्याचा फायदा निश्चितच होणार याच्यामध्ये.